DHS फार्मसी ऑफिसर संदर्भात एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर चला आपण ती लेटेस्ट अपडेट काय आहे डिटेलमध्ये बघून घेऊया. जर तुम्ही फार्मसी ऑफिसर या पदाची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला कंप्लीट बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. आमची बॅच जॉईन करण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत खात्रीशीर फार्मसी ऑफिसर या पदाची तयारी करा. तर या लेटेस्ट अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ही जी अपडेट आहे ही अपडेट 10/7/2026 रोजी आलेली आहे. या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर या अपडेटचा आपण विषय व्यवस्थित समजावून घेऊ. विषय आहे या अपडेटचा तो म्हणजे गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करणे बाबत. मग या संदर्भात त्यांनी डिटेल आपल्याला सांगितलेलं आहे की वरील विषयाच्या अनुषंगाने काय सांगितलेलं आपल्याला, वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2023 पदभरतीच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गातील 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ती पदभरती देखील झाली होती. ती पदभरती झाली 9,565 पदांची. म्हणजे काय की त्यातील देखील काही पदं रिक्त होती. आणि आता गट क संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 4,476 पदे रिक्त आहेत व गट ड संवर्गाचे 2,465 पदे रिक्त आहेत. आपली फार्मसी ऑफिसर ही जी काही पद आहे हे आपलं फार्मसी ऑफिसर पद येतं गट क मध्ये. 4,476 पैकी आपल्याला फार्मसी ऑफिसरला जवळजवळ 135 जागा मिळता आहेत. मग एवढ्याच जागा आहेत का? नाही, खरा ट्विस्ट अजून खाली आहे. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही राज्यातील 50% किंवा त्यापेक्षा अधिक बांधकामं पूर्ण झालेली आहेत व नवनिर्मित श्रेणीत एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदांपैकी उच्चस्तर सचिव समितीने 2,732 पदे वगळून 5,223 पदांना नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. म्हणजे वरती 135 आणि इथं 137-38 एवढे फार्मसी ऑफिसरचे पद आहेत. मग येत्या नजदीकच्या काळात जवळजवळ 265 पदांपर्यंत म्हणजे 260 पदांपर्यंत काय येऊ शकते, ऍड येऊ शकते. यामध्ये पहा काय सांगितलंय, यास्तव आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यप्रमुख उपसंचालक परिमंडळे यांचे अधीनस्थ गट क व गट ड मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सध्या स्थितीस कार्यक्रम उपसंचालक परिमंडळे यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार गट क ची रिक्त पदे 5,307 व गट ड ची 1,888 म्हणजेच एकूण असे 7,195 रिक्त पदं आलेली आहेत. मग या पदांपैकी आपल्याला येत्या जवळच्या भविष्याच्या काळामध्ये जवळजवळ 250 पदांपेक्षा किंवा 260 पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात आपल्याला दिसून येऊ शकते. त्यामध्ये आपल्याला फार्मासिस्टसाठी 250 पेक्षा पद जास्त असतील. तर यास्तव शासनास विनंती करण्यात येते की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्याच्याकडील गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्यात व पदभरती प्रक्रिया ही TCS व अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत करण्यात यावी यासाठी मार्गदर्शनपर आदेश ही विनंती. म्हणजेच काय मित्रांनो, तर म्हणजेच ही एक्झाम कोण घेऊ शकतं, एक तर TCS घेऊ शकतं किंवा MPSC घेऊ शकते. ही एक्झाम कुणी जरी घेतली तरी आपली तयारी अशी असली पाहिजे की ही एक्झाम MPSC घेऊ किंवा TCS घेऊ, आपली 100% जर तयारी असेल तर एक्झाम कुणी जरी घेतली तरी आपल्याला काहीही परिणाम होणार नाही.
सेशन आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.